राजाभाऊ फड, तुम्ही काल जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडे साहेबावरती जे आरोप केले, खरं म्हणजे तुम्हाला बारामतीकडून काही निरोप आला होता का आंतरवलीकडून आला होता आम्हाला माहीत नाही, परंतु ज्यांच्या इशाऱ्यावरती तुम्ही हे सर्व करतायत त्या पक्षाने विधानसभेला तुम्हाला उमेदवारी दिली, म्हणजे उमेदवारी जाहीर केली, प्रचाराला लावलं, 250 हत्ती रिक्षा तुम्ही आणून उभा केले। हे सगळं करत असताना पुन्हा त्या पक्षाने दुसऱ्या पक्षातला माणूस घेऊन त्याला उमेदवारी दिली आणि तुम्हाला प्रचंड अपमानित केलं, तुमची लायकी त्या ठिकाणी दाखवून दिली। तरी देखील तुम्ही पुन्हा त्या पक्षाबरोबर राहिला, त्यांचा प्रचार केला आणि हे झाल्याच्या नंतर तुम्ही पुन्हा याच्यानंतर 6 महिने झोपी गेलात। वैद्यनाथ बँकेची निवडणूक लागली, त्यात पुन्हा त्यामध्ये तुम्हाला जाग आली। जाग आल्याच्या नंतर तुम्ही त्या सभासदाची संचालक पदाची निवडणूक लढलात। तुम्हाला जवळजवळ 12,000 मतांनी त्या सर्व सभासदांनी तुमची लायकी दाखवून दिली। त्यानंतर पुन्हा तुम्ही आता जवळजवळ 6-7 महिने झाले झोपला होतात, पुन्हा अचानक जाग आली आणि आता सांगताय की धनंजय मुंडे साहेब यांनी एवढे एवढे खून केले। खरं म्हणजे त्या टायमाला तुम्ही काय झोपी गेलतात का? पहिल्यांदा मीडिया समोर हे पुरावे द्यायचा नसतात, तुमच्यात हिम्मत धमक आहे तर कोर्टात पुरावे द्या ना। उठसूट प्रसिद्धीच्या हवेशापोटी धनंजय मुंडेवर बोलल्यावर प्रसिद्धी भेटती, कुणीतरी बोलायचं सांगितलं म्हणून बोलायचं, परंतु अत्यंत चुकीचं बोलत आहात तुम्ही। खरं म्हणजे तुम्ही कुंभकर्णाची औलाद असल्यासारखं 6-6 महिन्याला एकदा उठता, 6 महिन्यांनी पुन्हा मीडिया समोर येता। मान्य आहे तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही बलाढ्य श्रीमंत झाला, त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही। तुम्हाला प्रसिद्धीच मिळवायची, तुम्हाला नावच कमवायचंय तर परळी मतदारसंघामध्ये जनसामान्य माणसामध्ये मिसळा ना। का 6 महिन्याला उठायचं झोपेतून, एक पत्रकार परिषद घ्यायची, कुठली तरी निवडणूक आली की मी उमेदवार आहे म्हणून असं मिरवायचं। हे आता पूर्ण जनतेने ओळखलेलं आहे। तुम्हाला ज्या ज्या वेळेस तुमची लायकी दाखवून दिली जाते, राजाभाऊ फड लक्षात ठेवा, असे नेतृत्व तयार व्हायला पिढ्याना पिढ्या जावं लागतात। तेव्हा कुठेतरी महाराष्ट्राच्या या कानाकोपऱ्यात एक नेतृत्व धनंजय मुंडे साहेबाच्या नावाने घुमतंय, झळकतंय आणि याचमुळं बऱ्याच जणांच्या पोटात पोट सूळ उठत आहे आणि त्याचाच भाग म्हणून काही तुमच्यासारख्या 6 महिन्याला एकदा जागा होणाऱ्या कुंभकर्णाच्या औलादीला बोलायला लावलं जातंय। आतापर्यंत तुम्ही कुठे गेलतात? नक्की कोणाची सुपारी घेऊन तुम्ही बोलत आहात? मी सांगितल्याप्रमाणे सुपारी बारामतीची घेतली का आंतरवालीची घेतली, आम्हाला याच्याशी काही देणं घेणं नाही, पण लक्षात ठेवा, यापुढे जर धनंजय मुंडे साहेब यांच्यावरती असे बिनबुडाचे आणि चुकीचे आरोप केले तर राजाभाऊ फड, तुम्ही जे 6 महिन्याला उठताय ना, आता वर्षाला 2 वर्षाला जागा झोपावं लागेल अशी परिस्थिती तुमची निर्माण होईल। त्यामुळं तुम्ही तुमच्या तोंडाला स्वतःने आवर घाला, आमच्यासारख्याला आवर घालायला लावू नका, आम्हालाही बोलायला लावू नका। तुम्ही कोणत्या पद्धतीने काय केलेले, तुमची धनंजय मुंडे साहेबांची तुलना कशी होऊ शकते? आणि तुलनाच असते तर तुमच्या पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली असती ना, का उमेदवारी दिली नाही हे पक्षाला विचारा ना। का उगा पक्षाचा तिकडून निरोप आला? धनंजय मुंडे किती आरोप केल्याने कोणाला अडकत नाहीत किंवा थांबत नाहीत, त्यांची लोकप्रियता अधिकच वाढत चालली, म्हणून आता तुमच्यासारखे हे झोपेतून उठणारे 6-6 महिन्याला एकदा अशा माणसाला बोलायला लावायचं। आणि जे कोणी बोलायला लावित असेल त्यांना देखील आमचा इशारा आहे की तुम्ही कितीही प्रयत्न करा, काही फरक पडणार नाही। खरं तर आधीच बीड जिल्ह्यामध्ये, संपूर्ण बीड जिल्हा हा जातीवादाने होरपळून निघतोय, जनसामान्य माणसाचं जीवन अवघड झालंय। अशामध्ये तुम्ही कुठेतरी डायरेक्ट बारामती असेल, आंतरवाली असेल, यांची सुपारी घेऊन बोलतात, पण सुपारीबाज राजाभाऊ फड
लक्षात ठेवा, तुम्हाला सुपारी जर घ्यायची असेल आणि धनंजय मुंडे साहेबांवर आरोप करायचे असतील तर येणाऱ्या काळामध्ये, आणि ही जनता परळीच नाही परंतु बीड आणि महाराष्ट्रातली जनता राजा फड तुमचं घराच्या बाहेर निघणं मुश्किल करेन. आणि हे निर्माण जे कोणी तेढ निर्माण करत असेल, हे धंदे नीचपणाचा कळस आणि कृत्य हे आपण लवकरात लवकर थांबवावं, एवढीच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना आव्हान आहे, विनंती.